सांगलीत दृश्य पोलीस गस्तीवर भर गुन्हे तपासासाठी विशेष पथक. जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे. सांगली जिल्ह्यात वाढलेल्या शरीरावरील गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर दृश्य पोलीस गस्तीवर भर देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग LCB अंतर्गत विशेष पथक नेमण्यात येणार आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात कडक कारवाई तसेच वाहतूक नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येतील. अपघाती मृत्यूचे प्रमाण सुमारे 10% कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अवैध धंद्यावर आणि गुन्हेगारीवर कठोर कारवाई केली जाणार आहे. सायबर व आर्थिक गुन्ह्याच्या तपासासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार केले जाईल आणि तपासाची गुणवत्ता सुधारली जाईल. नागरिकांमध्ये जनजागृतीवरही भर दिला जाणार आहे. गुन्ह्याचे चार्जशीट लवकर न्यायालयात दाखल करण्याच्या बाबतीत सांगली जिल्हा आघाडीवर असून हीच गती पुढेही कायम ठेवण्याचा प्रयत्न राहील, असेही तुषार दोशी यांनी स्पष्ट केले. वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे. जैन. मी तुषार दोशी नुकताच सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेलो आहे. आज जी पत्रकार बांधवांशी आमचा संवाद होता त्याच्या अनुषंगाने मी एकच सांगेन की एकतर सांगलीमध्ये व्हिजिबल पोलिसिंग वाढवणं, ऑर्गनाइज क्राईम, बॉडी ऑफेंडर्स यांच्यावर योग्य ती कायदेशीर अशी कारवाई त्वरित करणं, ड्रग्ज मुक्त सांगली आणि भयमुक्त सांगली या जो स्लोगन आहे त्याला पाठिंबा देणं आणि त्याच्याकरता काम करणं आणि शहरातील ट्रॅफिक च्या संदर्भाने चांगल्या उपाययोजना करणं अशा काही मानस आम्ही जाहीर केलेला आहे आणि या अनुषंगाने उपाययोजना या करण्यात येतील जेणेकरून सांगलीमध्ये जास्तीत जास्त पोलिसिंग चांगलं होईल असं मी आपल्याला ग्वाही देतो. आणि नागरिकांनाही आवाहन करतो की या संदर्भाने एकतर असं काही जाणवलं तर लागलीच पोलीस स्टेशन आणि 112 डायल 112 हा जो नवीन उपक्रम आहे त्याला आपण कॉल करू शकता. आणि नागरिकांना शांततेचा आवाहन करतो. कोणत्याही परिस्थितीत सामान्य नागरिकांच्या जीवाचं आणि मालमत्तेचं रक्षण करणं आणि त्यांना भयमुक्त करणं हा नक्कीच पोलिसांचा उद्देश आहे आणि त्याच्याकरताच सांगली पोलीस हे सदैव तत्पर राहील. बॉडी ऑफेन्ससाठी आणि या अनुषंगाने बॉडी ऑफेन्सेस जे आहेत त्याच्याकरता आम्ही LCBलाही एक कामगिरी दिलेली आहे. विशेषतः सांगली आणि मिरज शहरात जे बॉडी ऑफेंडर्स आहेत त्याच्याकरता आम्ही LCBतर्फे स्क्वॉड हा ॲक्टिव्ह राहील आणि पोस्टल लेवललाही आम्ही ॲक्टिव्ह करू. आणि अपघाती मृत्यूचं प्रमाण हे कमी करणं हा एक उद्दिष्ट आहे आणि त्याच्याकरता ट्रॅफिक रूल्सचं व्हायोलेशन करताना त्याच्यावर केसेस आणि मुख्य म्हणजे ड्रंक अँड ड्रायव्हिंगच्या केसेस याच्यावर नक्की कारवाई होईल. दुसरं एक जे पोलिसांचं उद्दिष्ट आहे ते 0 टॉलरन्स फॉर ड्रग्ज आणि त्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त कारवाया करणं आणि नशामुक्तीच्या संदर्भाने वेगवेगळे कार्यक्रम योजना या गोष्टी ही पोलिसांतर्फे करण्यात येतील.